गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना, गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना। कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा। संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद, गाव संवाद गाव संवाद गाव संवाद रे गाव संवाद गाव संवाद। नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील। मी आपलं सगळ्यांचं मी महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत करतो। गाव संवाद हा जो काही कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण धुळे शहरातल्या नागरिकांचे, सामान्य नागरिकांचे, सामान्य कार्यकर्त्यांचे आणि उमेदवारांचे आपण मतं जाणून घेणार आहोत। आज आपल्यासोबत आहेत उभाटा शिवसेना गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते सगळे आपल्यासोबत आहेत। ते गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारासाठी या धुळे शहरामध्ये फिरत आहेत। नक्की त्यांचा अनुभव काय आहे, उमेदवाराकडून अपेक्षा काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपण अनिल गोटे यांच्या अनेक सभा आता या धुळे शहरात होत आहेत, तर त्या सभांच्या माध्यमातून काय तुम्हाला फीडबॅक मिळतो, काय तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो, काय लोकांचं म्हणणं, काय सांगाल आपण? धुळे शहरामध्ये या 2024मध्ये मशाल ही पेटणार म्हणजे पेटणार। सर्व शिवसैनिक कामाला लागले आहे। तसेच प्रत्येक गल्लीबोळ्यामध्ये आमच्या कॉर्नर सभा व आमचे शिवसेनेचे नेते श्री संजयजी रावसाहेब हे धुळे शहरात येत आहे। त्यानिमित्त मोठी एक सभा बी होणार आहे। यावर्षी मशाल पेटणार म्हणजे पेटणार अशा प्रकारचा एक विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आपण देखील सभांना हजर असतात, अनेक कार्यक्रम आता या निवडणुकीचे होत आहेत। काय लोकांचं म्हणणं असतं आणि काय तुमच्याकडे फीडबॅक आहे? काही नाही, आमच्या गोटे साहेबांनी जे काही विकास केला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर लोक मतदान टाकणार आहेत। आणि जे काही गुंडेगिरी यांनी राबवलेली अनुभव अग्रवालनी, ही गुंडेगिरी शाहीनला शहरासाठी सिर्फ एकच पर्याय म्हणजे आमची मशाल आणि अण्णा गोटे बस। काय गुंडगिरी जी राबवली समजा शहरामध्ये, तर काय गुंडगिरी राबवली, काय तुमच्याकडे काय 1-2 उदाहरणं सांगाल आपण? प्रत्येक चौकात आमच्या मिल परिसरात गुंडेगिरी राबवली, काही प्रत्येक भागामध्ये नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांनी फार गुंडगिरीचा प्रवेश केलेला आहे। म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये जातीतटीचं राजकारण करून, जात भेद हे राजकारण करून त्यांनी फार दूषित करून टाकलं आहे। गुंडगिरी वाढलेली आहे आणि ती गुंडगिरी वाढून न देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आणि त्यामुळे आम्ही अनिल अण्णा गोटेंसाठी प्रचार करतो आणि त्यांना आम्ही निवडणार आहोत। आपण काय सांगाल, काय आपलं मत आहे? आपण जाताय, आपण फिरताय, प्रचारात करताय, अनेक लोक आपल्याला भेटतात, त्याच्यामध्ये अनेक सामान्य माणसं भेटतात। काय तुमच्याकडे त्यांच्या प्रतिक्रिया असतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगातलं 8वं आश्चर्य धुळे शहरात झालं आहे की कॉन्क्रीट रस्त्यावर डांबरीकरण। हे तुम्हाला अख्ख्या जगात कुठेच बघायला भेटणार नाही, ते आपल्या धुळ्यात घडतं आहे। नळांना 8-8 दिवस पाणी येत नाही, घंटागाड्या नावाला आहे, घंटागाड्या येत नाही, लोक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत आहे। लोक सर्व धुळे शहरात कचऱ्यांनी पूर्ण अस्ताव्यस्त धुळे शहर झालेलं आहे, तर ते सुधारण्यात यावं ही विनंती। आपण काय सांगाल? आपण खूप सगळे जुने कार्यकर्ते आहात आणि अनेक वर्षांपासून आपण म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतील आणि आता उद्धव ठाकरे असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली जी काही शिवसेना आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघताय। काय शहराचं चित्र काय असलं पाहिजे, काय सांगाल आपण? मी तरी गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेचं प्रामाणिक काम करत आहे। आम्हाला फक्त बाळासाहेब आणि उद्धव साहेबांचा आदेश हा महत्त्वाचा असतो। आम्ही उमेदवार कोण आहे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं। आमची निशाणी ठाकरे पक्ष, आमचा ठाकरे हे आमचं ब्रीदवाक्य आहे आणि आम्ही मशाल धुळे शहरात पेटवल्याशिवाय राहणार नाही। मशाल आम्ही धुळे शहरात पेटवल्याशिवाय राहणार नाही। गेल्या 40 वर्षांपासून आम्ही साहेबांसोबत काम करतो आहे आणि आता उद्धव साहेब आहेत, त्याच्यामुळे आमच्या डोक्यात दुसरा विचार येणं शक्यच नाही। शेखर भाऊ, आपण अनेक वर्षापासून या देवपूर विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून आपण काम केलं आहे। अनेक चांगले वाईट अनुभव आहेत, अनेक केसेस वगैरे झाले आहेत, अनेक गोष्टी आंदोलनाच्या दरम्यान घडतात। आपण काय सांगाल, काय फीडबॅक काय आहे? शिवसैनिक केसेस झाल्यावर घाबरत नसतो, तो बाळासाहेबांचा शिवसैनिक असतो। पण या मागील महापालिकेत 51 जे नगरसेवक निवडून दिलेत, यांनी जे आश्वासनं दिले होते त्या भामऱ्यांनी की 1 दिवसात पाणी देऊ,
ती कोणती कल्पना अजून त्यांनी अस्तित्वात आणली नाही आणि तो रोष नागरिकांचा आहे आणि नागरिक तो रोष या निवडणुकीत दाखवून देतील आणि मशाल ही निश्चित चेटल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला त्याचा अभिमान आहे. नागरिकांना तुम्ही काय सांगतात? नागरिक तुम्हाला भेटतात, सभा संपली, आपण चौकात जातात, फिरतात, जी चर्चा होते, काय अपेक्षा आहेत नागरिकांच्या? नागरिकांना एकच आहे की मशाल चेटवायची, महाविकास आघाडीला मतदान करायचं आहे आणि विकासाचा जो चेहरा आहे अनिल गोटे यांच्यासाठी लोक स्वतःहून सभेंना उपस्थित राहतात. त्यांना कोणत्याही गोष्टीचं आमिषाला कोणत्याही बळी न पडता स्वतःहून लोक चौकात माहीत नसते लोकांना की आज सभा आहे का काय, पण सभेचा आवाज आल्यावर लोक खुर्च्यांवर असतात आणि ती गर्दी आणि एक धनशक्तीविरुद्ध एका जनशक्तीचा विजय निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसैनिक कुठल्याही पोलीस केसेस असतील किंवा आंदोलनामध्ये जे पण काय घडत असेल, शिवसैनिक न घाबरणारा शिवसैनिक आहे, त्याची मानसिकता आज पण तीच आहे. अशा प्रकारची एक प्रतिक्रिया आपल्याला मिळालेली आहे. आपण काय सांगाल? सातत्याने महानगरपालिकेवरती आरोप होत असतात किंवा लोकांच्या जे काही समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण न होता अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं जातं. काय आपण याबाबतीत सांगाल? काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या? महत्त्वाचं म्हणजे आता जे काही सांगितलं आमच्या मित्रांनी की 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाही. 309 कोटी रुपये पाणी योजनावर खर्च झालेले. 156 कोटीची पाणी योजना 5 वर्षापूर्वी पूर्ण झालेली आहे. तिला पूर्ण बिल दिलं गेलेलं आहे. 13 जलकुंभ बांधले गेलेले. 340 किलोमीटर पाईपलाईन टाकली गेली, पण अजूनपर्यंत का चालू झाली नाही? तिच्यात मोठा भ्रष्टाचार झाला आता. दुसरी गोष्ट, 170 कोटी रुपये खर्च करून अक्कलपाड्याहून पाणी आणलं. 5 वर्ष रोज दर आठवड्याला पेपर भरून यायचे की पुढच्या महिन्यात पाणी येणार आहे, दिवाळीला येणार आहे, आखाजीला येणार आहे. पाणी येऊन गेलं. योजना पूर्ण 5 वर्षात त्यांनी कशी तरी केली, पण अजूनसुद्धा तो पाणी शहरातल्या नागरिकांना ते 8-10 दिवस देऊ शकले नाही. 309 कोटी रुपये गेल्यानंतर पाणी का भेटत नाही हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा, सर्वात मोठा जो हॉकर्सचा प्रश्न आहे, हॉकरचा प्रश्न यांच्या मित्रांना म्हणजे जे काही धनाढ्य लोक आहे शहरातले, हे जे उमेदवार आहेत ते पण खूप पैसेवाले आहेत आणि यांनी त्यांच्या मित्रांना भूमाफियांना ह्या महानगरपालिकेत आश्रय देऊन इथले जे काही भूखंड आहेत हे भूखंड लाटले. म्हणजे पंकज देवरेच्या बाजूला जे भाजी मंडीचं जे काही आरक्षण होतं, वर्षानुवर्ष भाजीपालावाले त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी भाजीपाला विकायचे. त्या लोकांना अक्षरशः उठवून त्या भाजीपाला विक्रेता किंवा त्या हॉकर्सवाल्यांना रस्त्यावर आणून दिलं. आग्रा रोडवर देवपूरकरांना सर्वात मोठी समस्या निर्माण जी झालेली ती हॉकरची, ती ह्या नतद्रष्टांनी त्यांना त्या ठिकाणी उठवून त्या ठिकाणी बसवलं म्हणून ती झालेली आहे. आणि त्या भूमाफियांना सर्वात साथ देणारे हे लोक आहे. 2,51,00,000चा निवाडा 2013ला झालेला होता. त्याचा चेकही HDFCच्या अकाउंट नंबर पण मी तुम्हाला सांगतो महानगरपालिकेच्या, आणि चेक नंबर पण सांगतो. यांना जर माहिती कमी पडत असेल तर तो महसूल विभागाला गेला आणि नंतर यांच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी किती टक्के घेतले, किती पैसे घेतले आणि तो वापस रिटर्न आला. आणि त्या निवाडाला आता परत त्या येडाच्या नावावरनं दुसऱ्या तो भूमाफिया यांचा मित्र जो आहे त्याच्या नावाने घेतला. एक ना अनेक किस्से आहेत. आज DMartच्या बाजूच्या जागेला पण त्याच भूमाफियाला यांनी घातलेलं आहे. असे 100 किस्से सांगू शकतो, पण तुमचा लिमिट आहे म्हणून. दुसरी गोष्ट, पाणी योजना, आपलं पाणी योजनेचं 309 कोटी झाले. भुयार गटार योजना 164 का 66 कोटीची योजना आहे. त्याच्यामध्ये 150 कोटी रुपये ठेकेदाराला दिले गेलेले. 150 कोटी देऊन आजही भुयार गटार योजना चालू झालेली नाही आहे. SUPS जवळ त्यांनी 5 वर्षापासून खड्डं करून ठेवलेलं आहे. कालही त्या ठिकाणी ट्रॅफिक 2-2 किलोमीटरच्या लाईनी होत्या. एक खड्डंसुद्धा त्या ठिकाणी बुजू शकलेले नाही आहेत. आणि 150 कोटी देऊन भुयार गटार योजना ही चालू झालेली नाही आहे. याचं सर्वात म्हणजे हे जे भ्रष्टाचार झालेले, 2,000 कोटी रुपये आम्ही आणले, आमदार म्हणतो 1100, मग 3100 कोटी आणून का झालं नाही? त्याच्याच विरुद्ध आमचे उमेदवार जे ते आमदार नसताना CRS फंडमधून ते देवपूर म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जो जोडणारा एकच रस्ता होता, जुना आग्रा रोड. तुमचे उमेदवार कोण आहेत? आमचे उमेदवार अनिल अण्णा गोटे. हां, देवपुरातनं जो प्रवेशद्वार होता तो एकच रस्ता होता. त्याच्यामुळे रहदारीची वाहतुकीची समस्या निर्माण व्हायची. पण तिला पॅरलल रस्ता प्रभातनगर आणि हत्तीडोच्या इथं 2 पूल तयार केले. बिलाडी चौफुलीपासून तर पारा रोडच्या शेतकरी पुतळ्यापर्यंत रस्ता पूर्ण झाला. तो
तो जो रस्ता आहे आता तो फक्त इकडं जॉईंट करायचा राहिला, 75% पूर्ण झालेला आहे. CRS फंडमधनं 46 कोटी रुपयामध्ये यांनी पॅरलल विकास म्हणजे काय, नवनिर्मिती, डागडुजी नाही. यांचे डागडुजीचे रस्ते तुम्हाला सांगतो सरजी, यांच्या 2000 कोटीमध्ये यांना मी चॅलेंज करतो, एकही रस्ता यांनी चांगला दाखवला. 6 लेअरचे रस्ते घ्यायचे, 2 लेअर टाकायचे. पहिल्याच पावसाळ्यात सगळे डांबरी पण वाहून गेले आणि कॉन्क्रीट पण वाहून गेले. यांचा सुमार दर्जा, प्रचंड भ्रष्टाचार. 50 नगरसेवकांनी एकही शब्दाने हे भूमिगत गटारला काही बोलले नाही, हे पाणी योजनेला काही बोलले नाही, कोणत्या आयुक्तावर यांनी पत्र काढलं नाही. का म्हणून गुपचूप होते. सर्व माध्यमांनी, वृत्तपत्रांनी इतकं वर उचलले, सगळे प्रकरणं बाहेर काढले, विरोधकांनी एवढे आंदोलनं केले, यांनी का म्हणून त्या ठिकाणी बोलू शकले नाही. मग नागरिकांमध्ये चर्चा की यांनी टक्केवारी घेतली म्हणून यांचे तोंड बंद होते. आपण पाहतोय की महानगरपालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार माजवला आहे. जे काही हजारो कोटी रुपये आले ते कोटी रुपये कुठं गेले पत्ता लागला नाही आहे. आणि या धुळे शहराचा जो काही विकास आहे तो विकास फक्त कागदावरतीच राहिला. अशा प्रकारची एक तिखट प्रतिक्रिया, जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि त्याचे जर पुरावे लागणार असतील तर मी ते पुरावे देखील द्यायला तयार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हो नमस्कार, मी असं म्हणतो आहे की आपली चर्चा चालली आहे धुळे या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये, बरोबर आहे. आज उभाटाकडून तिकीट मिळालं आहे अण्णांना. आता त्याच्या काही चर्चा, सगळ्या जुन्या चर्चा त्या सगळ्या बाद झाल्या, आता प्रचाराला सुरुवात झाली. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती पुन्हा येणार नाही की सामान्य शिवसैनिकाला डावलून तुम्ही अण्णांना कसं काय सहन करता वगैरे. आता तुम्ही मानसिकता झाली, तुमचा प्रचार सुरू झाला, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही. आत्ता जो काही प्रचार चालला आहे त्या प्रचारामध्ये मुख्य मुद्दा तुमच्या दृष्टीने कुठला असतो? प्रचाराचा सध्या धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा हा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहे. हे बघा, एकीकडे भाजपाकडे 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना त्यांनी 1800 कोटी रुपये विकास कामांसाठी आणला गेल्याचा दावा त्या ठिकाणी केला. दुसरीकडे MIMचे आमदार 1300 कोटी रुपये विकासासाठी आणल्याचा दावा करत आहेत. एकूण 3100 कोटी रुपयाचा विकास या धुळे शहरामध्ये कोणत्याही नागरिकाला बघायला त्या ठिकाणी मिळालेला नाही आहे. याच्यामध्ये आता तुम्ही लक्षात घ्या की 1800 कोटीपैकी 970 कोटी रुपये हे फक्त त्यांनी नगर उत्थान योजनेअंतर्गत धुळे शहरातल्या रस्त्यांकरता त्या ठिकाणी आणले. आणि मुळातच हे नगर उत्थानचे रस्ते आणताना त्या ठिकाणी 70% निधी हा राज्य शासन त्या ठिकाणी देत असतं आणि 30% निधी हा धुळे महानगरपालिकेला त्या ठिकाणी पेड करायचा असतो. ह्या गोष्टी करत असताना त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की महानगरपालिकेचं उत्पन्नाचा स्रोत त्या ठिकाणी नसताना त्यांनी राज्य नगर उत्थान योजनेकरता त्यांनी घरपट्टी वाढवली. आणि मुळातच ज्यावेळेला राज्य शासनाने त्यांना विचारलं की आम्ही तुम्हाला एवढा पैसा देतो आहे आणि त्यावेळेला तुम्ही कोणत्या पद्धतीने हा पैसा आम्हाला पेड करणार 30% निधी, त्यावेळेला यांनी घरपट्टीचा ठराव त्या ठिकाणी केला. पण मुळात 2015ला ज्यावेळेला या ठिकाणी नरेंद्र परदेशी नगरसेवक होते त्यावेळेला धुळे महानगरपालिकेने त्या ठिकाणी घरपट्टी वाढीचा ठराव त्या ठिकाणी पारित केला होता. आणि मुंबई प्रांतिक अधिनियम 1949च्या 251 आणि 248, 49 आणि 51च्या कलमनुसार त्या ठिकाणी पुढचे 10 वर्ष एकदा ठराव झाल्यानंतर घरपट्टीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करता येत नाही असा अलिखित नियम असताना यांनी 2019ला जे नव्याने 11 गावं समाविष्ट झाले त्या गावांना अनुसरून यांनी 2020ला घरपट्टी वाढीचा ठराव त्या ठिकाणी केला आणि आवास्तव घरपट्टी त्या ठिकाणी लावली. मुळातच ज्या अवर्ग महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या अवर्ग महानगरपालिकांमध्ये सुद्धा टॅक्सेसचं प्रमाण इतकं नाही आहे की मालमत्ता कर घ्या, पाणीपट्टी कर घ्या, शिक्षण कर घ्या किंवा इतर कराचं जे प्रमाण आहे ते अवर्ग महानगरपालिकांपेक्षा देखील धुळे महानगरपालिकेचं जास्त आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही प्रचंड आवाज शिवसेनेच्या माध्यमातून उठवला. आणि आज जर तुम्ही बघणार की दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये धुळे जिल्ह्याचा क्रमांक हा शेवटून दुसरा लागतो आहे. म्हणजे नंदुरबार जिल्हा देखील आपल्या पुढे आणि त्याच्यानंतर आपला त्या ठिकाणी दरडोई उत्पन्नामध्ये नंबर लागतो. तर अशा परिस्थितीमध्ये लोक दरवर्षाला जो मालमत्ता कर होतो 10,000 15,000 तो कुठून भरणार आहेत हा आमचा मुळात प्रश्न होता. आणि एकीकडे तुम्ही विकास कामं करत असताना जर समजा 970 कोटी रुपये तुम्ही रस्त्यांकरता आणले तर त्या दर्जाचे कामं देखील त्या ठिकाणी झाले नाहीत. अवास्तव घरपट्टीचा मुद्दा प्रामुख्याने त्या ठिकाणी आहेत की घरपट्टीचं पूर्णपणे पुनर्विलोकन करणं आज गरजेचं आहे. ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या माध्यमातून निश्चितच करू. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की जसं आत्ता ललितदादांनी सांगितलं की अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचं श्रेय त्या ठिकाणी घेत आहेत. पण अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या अगोदर 150 कोटी रुपयांची जी ब्रिटिशकालीन पाईप बदलवण्याची जी योजना होती ती योजना मुळात भाषणामध्ये बसवण्यात आली की जो ठेकेदार होता तो ठेकेदाराने काहीतरी किलोमीटरचे 15-20 किलोमीटरच्या रस्त्यांवरती ती पाईपलाईन अंतरली आणि तो अक्षरशः सगळेचे सगळे पैसे घेऊन या ठिकाणाहून पळून गेला. ब्रिटिशकालीन योजना भाषणामध्ये गुंडाळल्यानंतर त्या योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केल्यानंतर यांनी नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली
नंतर अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचं भूत डोळेकरांच्या डोक्यावरती बसवण्यामध्ये आलं. पण या अगोदर अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होण्याच्या अगोदर आपल्याकडे काय सिस्टीम होती की ज्यावेळेला पांझरा नदी ही ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाहत असे त्यावेळेला आपण हनुमान जल नदीमधनं थेट पाणी आपण हनुमान जल शुद्धीकरण केंद्रामध्ये घेत होतो. त्याच्यानंतर आपण जानेवारी महिन्यानंतर नकाने तलाव त्या ठिकाणी आपण पाण्यासाठी वापरत होतो. असं असताना गेल्या वर्षी यांनी नकाने तलाव जाणून बुजून त्या ठिकाणी कोरडा ठेवला. हरण्यामाळ तलाव या ठिकाणी कोरडा ठेवला. 13 जलकुंभ जे ब्रिटिशकालीन योजनेमध्ये तयार केले गेलेले होते पाणीपुरवठा योजनेमध्ये ते अद्यापही कोरडे ठाक त्या ठिकाणी आहेत. ते जलकुंभ जोपर्यंत भरले जात नाही आणि पाण्याचं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन केलं जात नाही तोपर्यंत या धुळे शहराला मुबलक पाणी असून सुद्धा त्या ठिकाणी दररोज 1 दिवसाआड पाणी यांना देता येणं शक्यच झालं नाही. ज्या गोष्टीवरती आम्ही या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की 1 दिवसाआड पाणी आम्ही त्या ठिकाणी देऊ शकू. 1800 कोटीच्या विकास कामांमध्ये यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला. तो भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन आम्ही आमच्या उमेदवारांनी जे गेल्या आमदारकीच्या 2 टर्मच्या काळामध्ये कामं केलेले आहेत जे कामं आज धुळेकरांना आश्वासक वाटत आहेत त्या कामांवरती आम्ही या ठिकाणी मत मागतोय. आपण पाहतोय की महानगरपालिकेचा जो काही भ्रष्टाचार आहे आलेला जो निधी आहे त्या निधीचा वापर यथोचित झाला नाही आणि त्या निधीमधून देखील कमिशन काढण्यात आलं आणि जी काही कामं झाली ती कामं देखील निकृष्ट दर्जाची झाली आहेत. मग अगदी हनुमान जलशुद्धीकरण केंद्र असो किंवा मग अक्कलपाड्याचं जे काही पाणी असो या सगळ्या याच्यामध्ये कायमस्वरूपी अशी जी काही हलगर्जी केली आहे अशा प्रकारचा त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला आहे. नानूभाऊ, आम्हाला आठवतं आहे सगळ्यांना बाळासाहेब असताना शिवसेना अतिशय प्रखर अशी शिवसेना होती आणि त्यावेळेला कडवे आणि बाकी इतर शिवसैनिक अशा प्रकारचा एक वाद निर्माण झाला होता आणि त्यातनं आपण आपल्यासारखे जे काही अतिशय निष्ठावंत आणि कडवे शिवसैनिक होते ते शिवसेनेतनं त्यावेळेला बाहेर पडले होते. आता मुद्दा असा आहे की आता मुद्दा जो काय आहे धुळे शहरातल्या निवडणुकीचा तो हिंदू आणि मुस्लिम या 2 धर्मावरती आधारित हा मुद्दा चालला आहे. त्यावेळेला आपण प्रचंड कडवत शिवसैनिक होतात. आता आपण काय सांगाल या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काय नक्की हा मुद्दा योग्य आहे अयोग्य आहे काय आपण बोलाल? आम्ही आता पण कडेच आहोत. आमचं हिंदुत्व तेच प्रखरपणे पूर्वी होतं तसं आहे. आम्ही यापूर्वी मान्य केलं आहे आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवायचं नाही आहे. आमचं हिंदुत्व हे घरं जाळण्यासाठी नाही आहे तर चुली पेटण्यासाठी आमचं हिंदुत्व आम्ही आहे असं वारंवार आमच्या उद्धव साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून आम्ही आहे तेच आहोत. परंतु यांच्याकडनं जो ग्लोबल पद्धतीने गोबेल्स नीती जी असते की यांनी हिंदुत्व सोडलं की हा यांचा खोटाडेपणा आहे. हे एक त्यांची कूटनीती आहे. आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नाही. नाही मुळात आता ज्या वेळेला आता लोकसभेचे सगळे निकाल लागले टक्केवारीतून असं एकंदरीत लक्षात आलं की मुस्लिमांची जी काही मताधिक्य आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतं आणि त्याचा फायदा उद्धवजींना झाला आणि अनेक मुस्लिम जे काही समुदाय आहेत त्यांचं असं म्हणणं की उद्धवजी हमारा नेता आहे अशा प्रकारची हाक त्यांनी दिली. काय आपण या बाबतीत बोलणार? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी मराठा सोडा इथंच सांगतो तुम्हाला उदाहरण. आता डॉक्टर भांबरे त्यांचे उमेदवार होते आणि एक फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं की ओट जिहाद झाला. धुळ्याचा उल्लेख केला त्या ठिकाणी किंवा धुळ्यामध्ये ओट जिहाद झाला म्हणून हारले. साप चुकीचा आणि साप खोटं बोलतो आहे फडणवीस. मागच्या वेळेस देखील जे मालेगावला मुस्लिम मतदान झालं आहे मागच्या वेळेस ते 194 झालं यावेळेस ते 198 झालं. काही जास्त फरक नाही आहे. 10% वाढ होत असते. 5 वर्षामध्ये 10% वाढ होणं एकदम नॅचरल आहे. काँग्रेस उमेदवार परंतु या ठिकाणी धुळ्यामध्ये त्या डॉक्टर भांबरेला 30,000चा लीड होता तो 3,000वर आला हे ते विसरत आहे. या ठिकाणी प्रखरपणे शिवसेने लोकसभेमध्ये प्रचंड काम केलं आणि त्यांची मताधिक्य इथे तोडलं आम्ही हे ते विसरत आहेत. ओव्हरऑल 2.5 लाखात होतो. आपण ज्या वेळेला मतदान असतं त्यावेळेला आम्ही देखील कव्हरेजसाठी फिरत असतो आणि अनेक ठिकाणी आम्ही गेलो. काँग्रेसचे साधे बूथ देखील नव्हते. आपण मला वाटतं जमनगिरीच्या इथं आपली भेट झाली होती त्यावेळेला आपलं बोलणं झालं होतं. पण तुम्ही असं सांगितलं आम्हाला की आम्हाला उद्धव साहेबांचे आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही मदत करणार नाही आमचं काम आम्ही चोख करणार. काय सांगाल आपण याबाबतीत? लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला शिवसेनेने या ठिकाणी त्यांचं काम अतिशय चोखपणे बजावलं म्हणून या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. आणि मुळातच आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला होता
होता की वोट जिहादचा. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला 5,89,000 मतं या ठिकाणी मिळालेत. त्याच्यापैकी जर मुस्लिमांचे 2 लाख मतं आपण जर कमी जर केले तर त्या ठिकाणी 3.5 लाख मतं हे हिंदूंनी काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेले आहेत. तर त्याच्याविषयी कोणी बोलायला तयार नाहीत. एकूण 3.5 ते 4.25 लाख लोक या धुळे लोकसभा मतदारसंघातले ज्यावेळेला हिंदू मतदार काँग्रेसच्या उमेदवाराला ज्यावेळेला मतदान करतायत त्यावेळेला निश्चितच मोदींचं जी कूटनीती आहे आणि मोदींचं जे देशभरातलं राजकारण आहे तो त्याच्या विरोधामधला संताप होता असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. त्याच्यामुळे वोट जिहाद जे हे चित्र रंगवत आहे ते अत्यंत चुकीचं आहे या ठिकाणी, हे आम्हाला स्पष्टपणे सांगायचं. नाही, वोट जिहाद पण म्हटलं जातं, जमीन जिहाद म्हटलं जातं आणि आणखीन काय काय ते सगळं राजकीय जिहाद, लव जिहाद असे अनेक प्रकारचे शब्दप्रयोग आता केले जातात. काय आपण याबाबतीत सांगाल? हो, उठसूट मुसलमानांना ते शिव्या घालतात, उठसूट बटेंगे कटेंगे असं विभाजन करण्याच्या त्या बाता मारतात. मग ते मुस्लिमांकडून मतं मिळवण्याची अपेक्षा कशा धरू शकतात? मग मुस्लिमांना दुसरा पर्याय विरोधी पक्षच आहे ना. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे ना, म्हणजे आपण फार मोठं मी सांगत नाही, योगीने आज सांगितलं होतं मुझे 80% लोगों की ही वोट चाहिए असं योगींनी म्हटलं होतं. आणि इथं अनुभया पण म्हणतात मला मुस्लिमांच्या मतांची गरज नाही आहे. मला उत्तर देतो ना, ते भाजपाचे झाडून सगळे नेते त्यांच्या मुली मुस्लिमांना द्यायला तयार असतात. अटल बिहारी वाजपेयींची मुलगी असो, ते सुब्रमण्यम स्वामीची असो, ते शीला दीक्षितची असो, ते मुरली मनोहर जोशीची मुलगी असो, अशोक सिंगलची मुलगी असो, आणि हा जो हे आर एस एसचे काय ते आपले मोहन भागवत त्यांची पुतणी असो, त्यांच्या मुली मुस्लिमांना देतात ते, पण त्यांना मुस्लिमाची मतं चालत नाही. हे काय, हा काय प्रकार आहे? त्यांनी काळाने त्यांच्यावर सुरू व्हायला आहे. येऊन जाऊन मुस्लिमांना शिवीगाळ करणे आणि शिवीगाळ याच्याकरता करणे, त्यांना घालून पाडून बोलणे की फक्त हिंदू मतं आम्हाला कशी मिळतील, फक्त हे गलिच्छ राजकारणासाठी त्यांनी पूर्ण देशाची वाट लावली. प्यार कियाने जाता प्यार हो जाता है. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, असं म्हटलं जातं. म्हणजे जे प्रेमी आहेत तुम्ही पण, ज्या कधी काळी प्रेम तुम्ही केलं असेल नसेल मला माहीत नाही, पण प्यार कियाने ज्या प्यार हो जाता है. कुठला धर्म बघून, जात बघून, कुठला पण मुलगा असेल मुलगी असेल ती प्रेम करत नाही, हे आपल्याला कबूल आहे. तर त्याचा धर्म आणि हे बघितल्यानंतर मग ते होऊच शकत नाही काही. असं असल्यामुळे मुस्लिम जे काही आपण जे काही नावं घेतली सगळे मोठी BJPच्या किंवा हिंदुत्ववादी नेत्यांची, तर त्यांच्या मुलींना जाणून बुजून प्रेमामध्ये पाडलं असेल आणि मग शेवटी आता मुलगी प्रेमात पडली आहे तर मग बापाचा इलाज चालत नाही, आईचा इलाज चालत नाही, तर आपण लग्न करून लावून टाकूया, असं काय घडलं असेल? काय सांगा आपण? प्रेमाची व्याख्या अशी आहे की प्रेम कधीही वयाप्रमाणे, जातीप्रमाणे, धर्माप्रमाणे कधीच होत नसतं. प्रेम ही नैसर्गिक भावना आहे, ती मनातून उत्पन्न होत असते. कोणीच सांगितलं म्हणून प्रेम जागत नसतं कधीच. हे उत्तर केलं. भाऊ, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बोलणं चालू आहे आपलं. अनेक म्हणजे गेल्या 40-50 वर्षात आपण बघतोय की आपण सगळेजण या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती प्रचंड अग्रेसिव्ह होतात आणि बाळासाहेबांचे जे काही विचार होते ते विचार अगदी रोमारोमात रक्तात आपले आहेत. काय आपण सांगाल या चर्चेवरती? जर या धुळे शहरासंदर्भात जर बोलणं झालं तर आपलं एक कॉस्मोपॉलिटन शहर आपलं धुळे शहर. पूर्वीपासून शांतता, सलोखा, एकत्र, म्हणजे त्या मोगलाईत ज्या जोसेफ मलबारीचं एक मतसुद्धा नव्हतं ख्रिश्चन माणसाचं, त्यात बहुबल्य मुस्लिम भागात देखील तो निवडून आला, अशी धुळे शहराची परंपरा. उत्तर प्रदेशमधून येऊन पांडे वकीलसारखा माणूस या शहराचा आमदार झाला. अजमेरांसारखे एकदम अल्पसंख्याक म्हणजे 5-50 घरं असतील त्याला माहेश्वरी समाज, तरी असे लोकंसुद्धा आमदार झाले. म्हणजे इतकं चांगलं शहर किसनराव खोपडे आपल्या यलमार समाजाचं ते नेतृत्व होतं. तर तसं काही नाही धुळे शहरातलं कॉस्मोपॉलिटन शहर आपलं पूर्वीपासून. परंतु गेल्या आता या 2-3 वर्षात म्हणजे आता तर या निवडणुकीच्या निमित्तानं तर कटेंगे बटेंगे काय, म्हणजे मी आला सकाळीच बघितली मी रिक्षा, कोणी निशाणी लक्षात ठेवा, राष्ट्रीय एकात्माचं प्रतीक कमळ, आणि मग परत त्याच्या खाली गाणं कटेंगे बटेंगे, म्हणजे काय गांडुळासारखं. नीट तरी सांगा काहीतरी. राष्ट्रीय एकात्मताही म्हणतात, त्याचं कमळ चिन्ह सांगतात, आणि इकडं अजून दुसरे कटेंगे बटेंगे गांडुळासारखे 2 तोंडाने कशाला बोलता, इकडं बी तिकडं बी. नक्की काय ठरवलं पाहिजे धुळे शहरात? तसं काही नाही. काय 5 वर्ष समजा तो फारुख शाह आमदार होता, तर काही फार खोटं काही कोण कटलं आणि कोण बटलं काही नाही. आम्ही तर नेहमी जातो रात्री, सगळे जी यांच्या बरोबर फिरणारे ना, अर्धे लोक मला मौलवीगंज अकबर चौकमध्ये नेहमी रात्री भेटतात सगळे लोक, जे यांच्या रॅलीत फिरतात ना. त्याच्यामुळे काही कटेंगे बटेंगे काही संबंध नाही या विषयाचा. अयोध्येच्या निकालावरनं लोकसभेच्या यांनी अजून सुधारायला पाहिजे होतं, काहीतरी बोध घ्यायला पाहिजे, पण अजूनपर्यंतची सुधारायची मानसिकता नाही याच्याहून दिसून येतं. ऐका ना, प्रखर हिंदुत्ववाद तुमच्याकडे आहे, होता, आणि तुम्ही म्हणता की अजून पण आमच्याकडे प्रखर हिंदुत्ववाद आहे. लव जिहादचे जे काही केसेस धुळ्यामध्ये घडल्यात त्याच्यावरती आपल्याला काही माहिती आहे का? किती लव जिहादच्या केसेस घडल्यात?
लव जिहादच्या मुद्द्यावरती गेल्या वर्षी तुम्हाला जर आठवत असेल जानेवारी महिन्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून महाविद्यालयांमध्ये पत्रकं त्या ठिकाणी वाटलेले होते आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन आम्ही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी संवाद साधून त्या ठिकाणी आम्ही लव जिहादच्या संदर्भामध्ये भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली होती. मुळातच धुळ्यामध्ये जे 2 प्रकरणं झालेले होते त्या 2 प्रकरणामध्ये निश्चितच हिंदू समाजाच्या मुलींवरती त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी हे केलं गेलं होतं आणि एका प्रकरणामध्ये हिंदू समाजाची मुलगी त्या मुस्लिम समाजाच्या मुलाशी ती बालिक होती आणि ती स्वतःहून त्या ठिकाणी प्रेम करत होती. या 2 गोष्टी प्रामुख्याने प्रकर्षाने लक्षात आलं. पण याच्या संदर्भामध्ये कट्टर हिंदुत्ववादी म्हणून त्या ठिकाणी आम्ही जनजागृती त्या ठिकाणी केली. त्यावेळेला त्या वर्गामध्ये असणारे विद्यार्थी जसे हिंदू होते तसे मुस्लिम देखील होते. मुस्लिम तरुणांना देखील आम्ही आमच्या भावना त्या ठिकाणी पटवून सांगितल्या की बुवा तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तुमचं करिअर या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी करिअर केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी प्रेम केल्यानंतर तुम्ही मॅरेज केलं त्या गोष्टी पालकांना ॲक्सेप्ट असतात. पण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तुम्ही अशा कोणत्याही प्रकारे याला आमिषाला बळी पडू नका असं आवाहन त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी केलेलं होतं. आपण काय सांगणार? हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे आता ज्या पद्धतीने आता इथं प्रेझेंट केला गेला, लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, वक्फ बोर्ड असेल, 5 वर्षामध्ये दंगल कशी घडेल यासाठी BJPने पूर्णपणे प्रयत्न केले. प्रत्येक वेळी त्यांनी त्यांचे आंदोलनं काढले. त्यांच्या गल्लीतल्यापासून दिल्लीतला जो नेता होता तो या ठिकाणी धुळ्यामध्ये येऊन सर्व धुळेकरांनी पाहिलं. पण धुळेकरांचे 2008 आणि 2013चे वाईट अनुभव शहरांनी शांतता धरली. लव जिहादच्या ह्याच्यामध्ये बरेचसे असे प्रकरणं आहे विटाभट्टीवर जे काही ज्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम जवळजवळ राहतात बॉर्डरवर, की अनेक लग्न असे झालेले आहेत की ते हिंदू असतील मुसलमान असतील ते एकत्र त्यांचा संसार झाला, त्यांना नातूपंतूचे होऊन गेले पण त्यांना त्या ठिकाणी काही अडचण आली नाही. एखादी किस्सामध्ये आता फारकती आपल्या होत नाही का, आपल्या हिंदू समाजामध्ये घटस्फोटाचे भरपूर प्रमाण घडतात. पण तो जो रेशो आहे तो भरपूर प्रमाणावर वाढलेला आहे. पण एखादी लव मॅरेज म्हणजे आज हिंदू मुस्लिम एकत्र आले मुलगी त्याचं जर कधी फाटलं तर त्याला हे राजकीय रंग देतात आणि धर्माच्या नावाची आपूची गोळी घालून यांना राजकीय पोळी भाजण्याचं काम हे लोक करत असतात. मुळात लव जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्ड हे कोणते प्रकरणच नाही आहे. यांना फक्त इलेक्शन आलं काय लोकांना ते दिसतात आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी बरोबर जसं आपण म्हणतो वक्फ बोर्ड असा प्रकार काही नाही आहे. पण अण्णांनी पण फारुख शहांवरती असा आरोप केला होता की त्यांनी वक्फ बोर्डाच्या नावाखाली अनेक एकर जमीन त्यांनी ॲक्वायर केली. त्याबद्दल काय सांगाल आपण? अण्णांनी जो काही प्रकार सांगितलेला आहे तो घडलेला आहे. त्या ठिकाणी जो काही मदरसा होता त्या बॉडीवरच्या लोकांना आमदाराने, आता जो काही आमदार आहेत त्यांनी त्या लोकांना काढून त्यांच्या मर्जीतल्या लोकांना त्या ठिकाणी बसवून दिलं. अशा एक नाही अनेक संस्था आहे मुस्लिमांच्या की तिथं फारुख शाह हे जे काही आमदार आहे यांनी इंटरफेअर करून त्या लोकांना मौलींना आत्तासुद्धा ते त्या ठिकाणी ब्लॅकमेल करतायत की जर कधी तुम्ही असं केलं नाही तर मग मी असं करेल. त्यांचं आमदार असून त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांचं वजन वापरून त्या संस्थेमध्ये त्यांचे लोक घातलेले हा प्रकार अण्णांनी सांगितलेला होता. आणि हा जो लव जिहादचा आहे एक प्रकरण असं घडलं की मुलगी हिंदू होती आणि मुलगा मुसलमान होता. पण लगेच दुसरं काय झालं की त्या ठिकाणी मुलगी मुसलमान होती आणि यांचाच भाजपचा एक पदाधिकारी हिंदू मुलगा होता तिथं गुपचूप बसले. आणि त्या मुलीच्या प्रकरणामध्ये यांनी त्या मागच्या वर्षी त्या जे झालं आणि ते सायमल्टेनियसली झालं. बारकुंड होते आपले SP त्या ठिकाणी, तुम्हाला पण माहिती आहे. मग जेव्हा हिंदू माणूस होता यांचा जो पदाधिकारी होता भाजपचं काम करणारा तेव्हा का बरं यांना लव जिहाद आठवला नाही? हे फक्त कशी भानगड लागेल? नाही, मुळात त्यांचं असं म्हणणं आहे की लव जिहाद हा जो काय प्रकार आहे हा हिंदूमध्ये नाहीच आहे. हा मुस्लिमांकडून अतिशय छुप्या रिस्तीने हा राबवला जातो आहे. काही करून त्यांना हिंदुस्थानावरती त्यांना अधिकार गाजवायचा आहे. त्यामुळे हा जो काही हिंदूंच्या विरोधात त्यांनी लव जिहाद सुरू केला असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचा पदाधिकारी कसं काय गेला मग त्या मुस्लिम लेडीजच्या घरामध्ये? तो जो काही प्रकार सापडलेला होता ना लव जिहाद फक्त हा हिंदूच मुली आणि हिंदूच मुलं राहता, मग तुमचा पदाधिकारी मुसलमानच्या घरामध्ये का घुसला म्हणा? हा प्रश्न पण आहे ना. मग
या ठिकाणी आपण जी चर्चा करतोय विकासाच्या मुद्द्यांवरती असेल किंवा आपण लोकांसमोर जे काही जातोय, कुठले मुद्दे घेऊन जातोय, लोकांची चर्चा काय असते, लोक काय म्हणतात या विषयावरती आपली चर्चा चालली आहे. इथं आपण हिंदुत्वाचा देखील मुद्दा घेतला आणि अशा प्रकारची एक चर्चा झाली की बाबा ज्यावेळेला हिंदू मुलगा जो आहे तो मुस्लिम मुलीवरती प्रेम करतो तर ते या लोकांना हिंदुत्ववाद्यांना चालतं, आणि ज्यावेळेला मुस्लिम मुलगा हिंदू मुलीवरती प्रेम करतो आणि त्याचं लग्न होतं तर ते चालत नाही. त्याचा जो काही गाजावाजा आहे तो गाजावाजा फार मोठ्या प्रमाणावरती होतो. अशा प्रकारची एक प्रतिक्रिया आहे. आपण काय सांगाल? आपण या प्रचारामध्ये आपण फिरताय सगळीकडे, आपण सभांना उपस्थित असतात गोटेंच्या, तर काय लोकांच्या प्रतिक्रिया असतात या बेसिकली याच्या माध्यमातून? लोकांच्या भावना एकच आहे की गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहतो महानगरपालिकेचा जो कारभार आहे हा भोंगळ कारभार चालला आहे. नुसतं काहीतरी टक्केवारीमध्ये घेऊन जायचं आणि एका रस्त्यावर डबल रस्ता बनवायचं हेच कारभार चालू आहे सध्या तरी. लोकांना विकास हवा आहे. खरं पाहायला गेलं तर विकासाची व्याख्या या लोकांना माहीत नाही. विकास काय? आता तुम्ही जर बघाल इकडं आमचा उमेदवार विकास घेऊन उभा आहे, विकास केलेले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गेल्या 5 वर्षापूर्वी काम केलेलं आहे. त्यात शिवतीर्थ असेल, अब्दुल शहीद स्मारक असतील, 5.5 किलोमीटरचे रस्ते असतील, शिव स्मारक असेल, झुलता पूल असेल, अशा विविध गोष्टी. आणि युवकांसाठी जर म्हणाल तर आपण बघू शकतात वीर सावरकर पुतळ्याच्या शेजारी ग्रंथालय त्यांनी स्थापन केलेलं आहे. आपली चर्चा झाली कार्यकर्त्यांसोबत अशासाठी आपण चर्चा करतोय. कार्यकर्ते उमेदवारांची अतिशय जवळ असतात, त्यांना आपल्या पक्षाची ध्येय धोरणं माहीत असतात आणि त्या ध्येय धोरणानुसार ते प्रचार करत असतात, सामान्य लोकांशी बोलत असतात, सामान्य लोकांचे काय अपेक्षा आहेत, सामान्य लोकांचे प्रश्न काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करून ते या निवडणुकीला सामोरे जात असतात. आपण पाहिलं की आपण उभाटा गटाच्या वतीने आज आपण चर्चा करतोय. सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत. त्यांनी एक प्रातिनिधिक स्वरूप असं मांडलं आहे की या शहराचा विकास होत नाही, नुसते हिंदुत्वाच्या नावावरती म्हणजे निवडणूक करणं चुकीचं आहे. आपले जे काही शहर आहे, आपलं शहर सुरुवातीपासूनच अतिशय सेक्युलर या विचारांचं शहर आहे आणि कुठलाही एक वाद, हिंदुत्ववाद किंवा कुठलाही मुस्लिमवाद असेल तो चालणार नाही, अशा प्रकारची एक प्रतिक्रिया आहे. मी पुन्हा असं विचारेन की ज्यावेळेला निवडणूक लागते त्यावेळेला अनेक उमेदवार रिंगणामध्ये असतात. आपण फारुख शाहच्या विरोधात मोठी मोहीम उघडत आहे की अनुप अग्रवालांच्या विरोधात उघडत आहे की इर्षद हाशमीच्या, काय आपण सांगाल? आमची मुळातच दोघांच्या विरोधामध्ये मोठी मोहीम आहे, कारण की दोघं धर्माच्या नावावरती या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मुद्दा हा विकासाच्या याच्यावरती आहे. आता मगाशी आपण जी चर्चा करत होतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो की एकीकडे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असं म्हणतो की मला मुस्लिमांची मतं नको, पण 3,62,000 मतदारसंख्या या धुळे विधानसभा मतदारसंघाची आहे. त्याच्यामध्ये 40% मुस्लिम मतदार आहेत. 40% मुस्लिम मतदार जर आपण त्यातून वजा केले तर 60% हिंदूंच्या मतांवरती कोणत्याही पक्षाचा उमेदवार कोणत्या पद्धतीने निवडून येणार आहे. या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाची विकासाच्या सोबत आपल्या मतदारसंघाचा किंवा आपल्या जिल्ह्याचा असो किंवा शहराचा जातीय सलोखा किंवा सांस्कृतिक वारसा टिकवण्याची जबाबदारी असते. ती जबाबदारी भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत कधी पार पाडलेली आहे का? विकासाच्या एकीकडे गप्पा करायच्या आणि दुसरीकडे सांस्कृतिक जो आपला वारसा राहतो शहराचा किंवा जातीय सलोखा बिघडवण्याचं काम नेहमी या भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केलेलं आहे. धुळे शहराला आत्ताच आपण मगाशी म्हटलेत की धुळे शहराला खूप मोठा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा या शहराला आहे. मुळातच आता भूपेंद्र भाऊंनी जो मुद्दा या ठिकाणी दिला की कमलाबाई अजमेरा फक्त त्यांच्या माहेश्वरी समाजाचे 450 मतदान या ठिकाणी होतं. त्या काळी 1978ला किसनराव खोपडे यांचा एल्मार समाज फक्त 1500 मतदार या ठिकाणी होतं. अशा प्रकारे भगवती प्रसाद पांडे जे जुन्या काळामध्ये आमदार होऊन गेले ते उत्तर प्रदेशामधून आलेले होते. मुळातच उत्तर प्रदेशी ब्राह्मणांची संख्या ही बोटावरती मोजण्या इतकी आहे धुळे शहर मतदारसंघामध्ये. अशा लोकांना आपण त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती या विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे, ना की त्यांच्या धर्माच्या किंवा तो हिंदू आहे किंवा मुस्लिम ही कॅटेगरी आपण त्या ठिकाणी केलेली मुळातच नव्हती. त्याच्यामुळे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगेल की प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे की या शहराची जातीय सलोखा आणि सांस्कृतिक वारसा टिकवण्याची. तो वारसा या ठिकाणी भाजपाने टिकवलेला नाही आहे. वारंवार भाजपाला एकच इच्छा या ठिकाणी आहे की या शहरामध्ये जातीय दंगली उसळाव्यात आणि त्यातून ते आपल्या मतांचे इस्तिप्त साध्य करून आपला उमेदवार कसा निवडून येईल याच्यावरती ते लोक भर देतात. भाजपाने या गेल्या 5 वर्षामध्ये किती दंगली उसळवल्या आणि किती मुस्लिमांना मारलं? भाजपाने वारंवार गेल्या 2 वर्षामध्ये आपण जर बघितलं वारंवार हे बघा गेल्या वर्षी रथयात्रेच्या वेळेला त्या ठिकाणी लाईट घालवली गेली सन्मान लॉजच्या अलीकडे. त्या ठिकाणी तो मुद्दा त्या ठिकाणी पेटवला गेला. चाळीसगाव रोडच्या भागामध्ये सार्वजनिक लोकमान्य हॉस्पिटलच्या इथं ज्यावेळेला गणपतीची मिरवणूक त्या ठिकाणी गेली आणि त्या मिरवणुकीवरती दगडफेक केली गेली असा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला केला. त्या घटनेचा व्हिडिओ कोणता का समोर आला नाही? त्या घटनेमध्ये किती लोकांना अटक केलं? ते लोक का अटक झाले नाही?
दगडफेक झालीच नाही तुमचं म्हणणं. एक मिनिट ऐका, त्या ठिकाणी वास्तविक पाहता CCTV कॅमेरे होते. त्या CCTV कॅमेऱ्याचं फुटेज त्यावेळेला बारकुंड साहेबांना आम्ही निवेदन दिल्यानंतर ते CCTV कॅमेऱ्याचं फुटेज त्या ठिकाणी ताब्यात घेऊन ज्यांनी त्या ठिकाणी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेणं आवश्यक होतं. आणि या ठिकाणी मोगलाईमध्ये श्रीरामाच्या मूर्तीचं त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. त्या ठिकाणी तुम्हाला आरोपी सापडत नाहीत. मध्यंतरीच्या काळामध्ये मोगलाईच्या पुलाच्या ठिकाणी असणाऱ्या एका हनुमान मंदिराचे चांदीचे डोळे काढले जातात. त्या ठिकाणी तुम्हाला आरोपी सापडले जात म्हणजे हे सगळं जे काही घडून आलं हे सगळं BJPनेच घडून आलं असं आपला आरोप आहे का? मुळातच बघा तुम्ही, प्रत्येक वेळेला त्यांनी काय सांगितलं की ते जे हनुमानाच्या मूर्तीचे डोळे काढले गेले ते गांजा पिणाऱ्या लोकांनी काढले असं त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि ज्या श्रीरामाच्या मूर्तीची, प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली त्या ठिकाणी त्यांनी नशेडी लोकांचं त्या ठिकाणी नाव केलं. नशेडी लोक इतकाही नशा करत नाही की ते मंदिर तोडून त्या ठिकाणी आतमध्ये जातील आणि प्रभू श्रीरामाच्या किंवा हिंदूंच्या देवदेवतांची त्या ठिकाणी नासधूस करतील. मुळातच हे सगळं षडयंत्र रचलं जात होतं आणि ते षडयंत्र रचण्याचा प्रकार येणाऱ्या 8 दिवसामध्ये देखील घडू शकतात, देखील या धुळे शहरामध्ये घडू शकतो. म्हणून नागरिकांनी या ठिकाणी आजही सजग राहणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचे वादविवाद दोन समाजामध्ये होणार नाही याच्याकरता सगळ्या पक्षांनी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सजग राहणं गरजेचं आहे. आपण काय सांगाल? आपण इर्शाद जागीरदारांच्या विरुद्ध ही निवडणूक लढवत आहे, फारुख शहांच्या विरोधात लढवत आहे की BJPच्या विरोधात? कोणाला टार्गेट करणार आपण? नाही, आमचा जो मुद्दा आणि आमची जी लढाई आहे त्या दोन धर्मांध, एक आमदार विद्यमान आणि एक भाजपचा उमेदवार यांच्या विरुद्ध आमची लढाई आहे. आमच्याकडे विकासाचा मुद्दा आहे, त्यांच्याकडे धर्मांधाचा मुद्दा यासाठी की तो धर्मांधाचा वापर म्हणजे ते शिखंडीसारखा वापर करतायत. त्यांना 2000 कोटीचे कामं ते दाखवू शकत नाही. आमचं चॅलेंज यापूर्वीच आमच्या लोकांनी केलेलं आहे. आणि जर तुम्ही दुसरीकडे पाहिलं तर अण्णा जे आहेत ते तुम्हाला भरमसाठ कामे या शहरामध्ये आजही उजळ माथ्याने ते दाखवू शकतात. ते शिल्प असेल महादेवाचं, ते झुलता पूल असेल, ते पांढराकाठचे रस्ते असतील, अजून त्या छोट्या मोठ्या पोलीस चौक्या अतिशय सुंदर, हे शिल्प असेल, हे जगात कुठेही नाही आपल्याकडे. इतकं सुंदर काम त्यांनी उभं केलेलं हे आपण सांगू शकतो. एक मुद्दा या ठिकाणी याच्या पुढे मी क्लिअर करतो की लोकमान्य म्हणजे तुम्ही दंगलीचा हे का मुद्दा आणला पुढे, भाजपच्या मंडळींना दंगल उसळणे याची फार मोठी खंत आहे. दंगलीच्या याच्यावर त्यांच्या राजकारणाची पोळी भाजायची होती. लोकमान्य टिळकमध्ये दगडफेक झाली पण त्याचे व्हिडिओ समोर आले नाही. आता यांनी हे सांगितलं दिलीप भाऊंनी. त्याच्यापुढे मी तुम्हाला जाऊन सांगतो की त्या ठिकाणी 4-5 नशेडी लोकांना 50,000 ते 2 लाख रुपयाच्या सुपाऱ्या दिल्या गेल्या होत्या. त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का? आपण जे बोलतो त्याचे काही पुरावे आहेत? सांगतो तुम्हाला. पुरावे असे आहेत की ही लोकांमधली चर्चा आम्ही तुम्हाला सांगतोय. हे पुरावे शोधण्याचं काम पोलिसांचं असतं. याच्यामध्ये असा विषय होता की ते लोक त्या मौलवींकडे गेले संबंधित, त्यांना ते सांगितलं की आम्हाला असं झालं होतं, असं केलं पण आम्ही ते केलं नाही, आम्हाला पैसे वगैरे मिळाले. मग ते मौलवीने सांगितलं की मी तुम्ही चला पोलीस स्टेशनला, मी तुमच्या मागे उभा राहतो. पण ते घाबरले थोडेसे, कारण की हे लोक गुंड, त्यांच्याकडे सगळ्या गुंडांच्या टोळ्या घेऊन फिरता येते. यांच्याकडे मर्डर करणारे, हाफ मर्डर करणारे, बलात्कार करणारे, चैन खेचणारे सगळे लोक यांच्यासोबत फिरत आहेत. लोक घाबरतात. काही नावं, काही प्रातिनिधिक नावं सांगाल का? आमदारांना माहीत पडलं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना, हे आमदारांना माहीत पडलं. आमदारांनी बोलवलं फारुख शहांनी त्यांना की तुम्ही माझ्यासोबत चला पोलीस स्टेशनला. याची पुढची चौकशी काय झाली नाही? हे जर लोकांना माहिती आहे तर पोलिसांना का माहीत नाही आहे? बाकीच्या लोकांना का माहीत नाही? पोलीस पण सगळे भाजप दार्जिन असा आपला आरोप आहे. या ठिकाणी मोगलाईचा विषय झाला. मोगलाईच्या विषयी ती मूर्ती फोडली, ती कोणी फोडली, भाजपाने फोडली हे सगळ्या जगाला माहिती आहे. कारण की तिसऱ्या दिवशी तीच मूर्ती येते. म्हणजेच तुम्ही 1 महिन्यापूर्वी ती ऑर्डर देऊन ठेवली असणार. तुम्ही जे 2 आरोपी त्यांनी पोलिसांनी शोधले त्या ठिकाणी ते भाजपाला मान्य नव्हते. त्यांनी एका आमदाराच्या माध्यमातून भाजपच्या एका कार्यकर्त्याला फोन केला. तो फोन बारकुंड साहेबांना ऐकवला. ते असे म्हणत होते की या ठिकाणी काही करा तुम्ही, एक मुस्लिम आरोपी झाला पाहिजे. हे बारकुंड साहेबांचे धन्यवाद आपण या ठिकाणी सगळ्यांनी केले पाहिजे. माझी नोकरी गेली तर बेहतर, पण मी काम करू शकत नाही. पण मग शहराची जी काही एकंदरीत वातावरण असतं त्या वातावरण बघता बारकुंड साहेबांनी पण त्यावेळेला असं समजलं असेल किंवा आपण जर मुस्लिमांच्या 1-2 कार्यकर्त्यांना अटक केली किंवा लोकांना अटक केली तर या शहराचं कदाचित शांतता भंग होऊ शकते, म्हणून त्यांनी केलं नसेल. काय आपण सांगाल या बाबतीत? तसं काही नाही, जी वस्तुस्थिती तीच. पण त्यातल्या जे पूर्वी यांनी सांगितले इतर ज्या घटनात गेल्या सातत्याने म्हणजे 2 वर्ष ती मागच्या 4-5 वर्षापर्यंत पण बघा तुम्ही कलेक्टर ऑफिसवरती एक काहीतरी स्टिकर लावलं होतं. तर हे निवडणुका आला की धुळ्यातली शांतता सलोखा जेणेकरून कसं गालबोट लागेल आणि कसं आपल्याला मतांचं राजकारण आपल्याला हे करता येईल
पण तुम्हाला एक सांगतो, हे सगळ्या गोष्टी गौण आहेत. आम्हाला शिवसैनिकांना एकच गोष्ट माहिती आहे की 2.5 वर्षापूर्वी ज्याप्रमाणे आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांना ज्या पद्धतीने पाय उतरवावं लागलं, आमच्याच गद्दारांना खतपाणी ज्यांनी घातलं, त्याच्यात सर्वात मोठं षडयंत्र रचण्यामध्ये सर्वात मोठा भाग भारतीय जनता पार्टी यांचाच होता. आणि म्हणून आम्ही अशा लोकांना कधीच माफ करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही जे आमचं तन मन धनाने आम्ही सगळ्या निवडणुकीत उतरलेलो आहोत आणि आम्ही लढेंगे और जीतेंगे. मला एका वाक्यात उत्तर असं पाहिजे आता सगळ्यांकडून की गेल्या 30 वर्षामध्ये आपण शिवसेनेचा उमेदवार किंवा शिवसेनेचा भगवा आपण या धुळे शहरामध्ये फडकवू शकलेला नाही आहात. यावर्षी अनिल अण्णा गोटेंच्या माध्यमातून फडकेल. मला एका वाक्यात उत्तर पाहिजे, कसं काय फडकेल? शिवसेनेची ताकद आहे आमची 25 ते 30 हजाराची. आणि अण्णासाहेबांचा जो विकासाचा जो धडाका लागलेला होता त्याच्या जोरावर अण्णांचे स्वतःचे वैयक्तिक 30-40 अशा आमचा विनिंग सीट यावेळेस शिवसेनेचा निवडून येणार. आणि बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचे जे अपूर्ण स्वप्न आहे ते धुळे शहरात पूर्ण करणं. यावेळेला अनिल गोटे उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांच्याकडे पैसा नाही आहे, ते पैसा कोणाला देत नाही. त्यांचे कामं करण्याची स्टाईल वेगळी आहे, अण्णांची स्टाईल वेगळी आहे. आता आपल्याला काही मिळणारच नाही आहे आणि पर्याय नाही आपल्याकडे, म्हणून तुम्ही अनिल अण्णा गोटेंना निवडून देणार आहात का? नाही, मी यांचं उत्तर पुढे देऊ का? स्पष्ट द्या बिलकुल. तुम्ही असं आता विचारलं की हा उमेदवार कसा निवडून येईल. मी तुम्हाला यापूर्वी बोललो की 2 धर्मांध लोकांमध्ये आमचा विकासचा मुद्दा आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोघी समाजांना हे नको आहे. 80% समाजाला हे नको पाहिजे की हे धर्मांधाचं राजकारण त्यांना नको पाहिजे, त्यांना विकासाचं राजकारण पाहिजे. आणि म्हणून मुस्लिम समाज असो हिंदू समाज असो या दोघांना कधीही मतदान करू शकत नाही. ते सर्व मतदान हे अनिल अण्णा गोटेंना पडणार आहे. त्याच्यामध्ये अजून एक साखरेचा खडा असा येऊन पडला की जे या शहरामध्ये मराठा मतदार 1 लाखाच्या वरती आहे आणि एकही मराठा कॅन्डिडेट नाही आहे. आणि ही भावना जोपासली गेली, म्हणजे ही सत्य भावना आहे की या अनुप अग्रवालने डॉक्टर बाबा भामरे असतील किंवा कदम बांडे असतील, बाबा कदम बांडे असतील, यांचं पूर्ण राजकारण उद्ध्वस्त केलं, संपवलं वरिष्ठांच्या माध्यमातून. हा राग मराठी समाजामध्ये फार जबरदस्त फोफवला आहे. ते वाट पाहत आहे मतदानाची की. आणि शिवाय फडणवीस यांच्यामुळे या समाजाला आरक्षण मिळू शकलेलं नाही. सरकारी वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे की फडणवीसांच्यामुळे मी मराठा समाजासाठी हायकोर्टामध्ये त्यांनी मला रोखलं होतं आणि म्हणून मी ते ॲफिडेविट दिलं नाही. हे सिद्ध होतं की फडणवीसांना आरक्षण द्यायचं नाही. आणि म्हणून या सगळ्या मराठी समाजाचा राग या भाजपवर आहे आणि तो सर्व समाज अण्णांना मतदान केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. अगदी बरोबर तुम्ही जे काय बोलताय. माझं असं म्हणणं आहे की याच्या आधी पण अतिशय धनाढ्य उमेदवार तुम्ही उभे केले होते. ते धनाढ्य उमेदवार तुम्ही निवडून आणले नाही, पण आता यावेळेला तुम्ही कसं काय निवडून देणार? मुळातच या अगोदरचं तुम्ही शिवसेना पक्षाची जर पार्श्वभूमी तुम्ही त्या ठिकाणी समजून जर घेतली, धुळे विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम आणि अनुसूचित जाती जमाती आणि दलित समाजाचा मतदारांचं प्राबल्य या ठिकाणी जास्त आहे. आत्तापर्यंत हा समाज शिवसेनेच्या सोबत नव्हता. शिवसेनेच्या सोबत हा समाज केव्हापासून आला की ज्यावेळेला 2019ला उद्धव साहेबांनी या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची. माझा मूळ मुद्दा असा आहे की तुमच्याकडे आधी याच्या आधी पण अनेक धनाढ्य उमेदवार तुम्ही उभे केले होते पण त्यांना निवडून दिलं नाही, तर तुम्ही अण्णांना कसं काय निवडून देणार? मुद्द्यावरती येतो. मुळातच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव साहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राला कळाले. मुळातच शिवसैनिकांना उद्धव साहेबांचं नेतृत्व कसं आहे, ती किती सोजवळ आहे, किती प्रामाणिक आहे त्यांच्या प्रत्येक भूमिकेशी, ते आम्हाला माहिती होतं. पण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला उद्धव साहेब ज्या वेळेला कळाले त्यावेळेला या महाराष्ट्रातला मुस्लिम मतदार असेल किंवा दलित मतदार असेल, अनुसूचित जाती जमातीचा मतदार असेल, यांना शिवसेनेविषयी एक आस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि ती आस्था या निवडणुकांमध्ये आपण लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील पाहिली आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला बघावयास मिळणार आहेत. मुळातच शिवसेनेचा या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून जो पराभव होत होता तो जातीय समीकरणाच्या आधारे या ठिकाणी होत होता. त्या ठिकाणी आम्ही कमी पडत होतो. पण यंदाच्या वर्षी तशी परिस्थिती नाही आहे. उमेदवार देखील असं नाही आहे. अनेक जातीचे उमेदवार आपण उभे केले, पण ते निवडून आले नाही, त्यांच्याकडे पैसे देखील होते. पण मग यावेळेला कसं काय होईल? पैसा नाही, पैसा ही त्या ठिकाणी आता भाजपाच्या उमेदवाराकडे देखील प्रचंड पैसा आहे. पैसा ही गोष्ट त्या ठिकाणी नाही. या ठिकाणी विधानसभेचा उमेदवार निवडून येण्याकरता जातीय समीकरण जितकी महत्त्वाची असतात तितकंच त्या ठिकाणी संघटना, त्या संघटनेचे विचार, त्या संघटनेचं कोण नेतृत्व करतोय त्या नेतृत्वावरती देखील लोक
लोक विश्वास ठेवतात आणि त्यावेळेला ते लोक त्या ठिकाणी मतदान करत असतात. मला एक सांगा, मी थोडक्यात असं विचारतोय की मागच्या वेळेला पण अनेक धनाढ्य उमेदवार आपल्याकडे उभे होते, ते निवडून आलेले नाही आहेत, त्यांना आपण निवडून आणू शकलो नाही. गेल्या 30 वर्षामध्ये भगवा फडकलेला नाही आहे. यावर्षी अण्णांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, अण्णांची स्टाईल तुम्हाला माहिती आहे. अण्णा कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदारांना पैसे देण्याच्या विरोधात असतात. कसं काय आपण हे करणार, कसं निवडून आणणार अण्णांना? मुळात जे धनाढ्य उमेदवार तुम्ही जे सांगता की आयात उमेदवार तुम्ही केले होते आणि ते निवडून आले नव्हते, ही वस्तुस्थिती जरी असली तरी हा जो काही मतदारसंघ आहे म्हणजे गरीब वर्सेस श्रीमंतची लढाई दरवेळेस झालेली आहे. आज कम्युनिस्ट राब चौधरी 2दा आमदार होते, त्याच्यानंतर जे काही आत्ताच्या मुद्द्यावरती आपण बोलतोय, आता भूमिका तुमची कशी असेल आणि कसं काय लोक तुमच्यावरती विश्वास ठेवणार? सरजी तेच सांगतो, बापूदादा शार्दूल म्हणजे हे पण पैसे वाटण्याच्या विरुद्धच होते, शिवसैनिक होते आणि तरीसुद्धा ते 2 नंबरला राहायचे. एकदा तर ते 1700 मतांनी पडले होते, एकदा 500 मतांनी पडले होते, असे जवळ येऊन त्या ठिकाणी पराभव झालेला होता. पण आजपर्यंत या ठिकाणी धुळ्यात 8 वेळा पराभव झालेला शिवसेना यावेळेस सर्व तळागाळातनं जो काही मूळ आहे त्याचं ते बाहेर येऊन, जसं बापूदादांच्या वेळेची शिवसेना होती, 1 रुपयासुद्धा चहासुद्धा कोणाची न पिता आम्हीच आमची कॉन्ट्री करून चहा पाणी नाश्ता पेट्रोल पाणी सगळं करतोय आणि यावेळेस 100% निवडून येतील असं आम्हाला खात्री आहे. एकच मुद्दा आहे माझा असा आहे की गेल्या जवळपास 8 पंचवार्षिक आपलं भगवा फडकलेलं नाही आहे, आपण उमेदवाराला निवडून आणू शकलेलं नाही आहे. यावेळेला अण्णांना तुम्ही निवडून आणणार ते कशाच्या जोरावरती? शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्वप्न आहेत की शहरातून एक आमदार दिला पाहिजे, ते गेल्यानंतर या गद्दारांनी जी जात दाखवली यांना गाडण्यासाठी आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे आणि त्यासाठी आम्ही तळागाळातून सर्व प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि उमेदवारी चांगला दिल्यामुळे विकासाचा मुद्दाही आहे. त्यामुळे तनमन धन शिवसैनिक हे समीकरण जमलेलं आहे. त्यामुळे उमेदवार मशाल ही चेटली आणि तुमच्या चेहऱ्यावरून देखील दिसतं आहे. त्यामुळे धन्यवाद. आपण पाहतोय बऱ्याच वेळापासून आपली ही चर्चा सगळ्या या खंदे जे शिवसैनिक आहेत, जुने शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपली चाललेली आहे. विकासाचा जो काही मुद्दा असेल त्याच्यावरती चर्चा झाली आहे, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती देखील चर्चा झाली आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती देखील चर्चा झाली आहे. अशाच प्रकारची चर्चा आपण पुन्हा नवीन कार्यकर्त्यांसोबत नवीन विषयाशी आपण करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल आणि गाव संवाद. धन्यवाद. गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना, गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना. कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा. संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद. गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद रे गाव संवाद, गाव संवाद.